हर हर महादेव. वर्षभरात अशी एक रात्र असते ज्या रात्री संपूर्ण विश्वातील ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते. अशी एक रात्र ज्या दिवशी ओम नमः शिवाय हा मंत्र मनापासून एकदाही म्हटला तरी त्याचा विशेष परिणाम होतो. ती रात्र म्हणजे महाशिवरात्री. पण महाशिवरात्री एवढी विशेष का आहे? ही भगवान शिव आणि पार्वतीच्या विवाहाची रात्र आहे का, की यामागे अजून खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे महत्त्व, कथा, पूजाविधी आणि विशेष मंत्र जाप. कोणत्या मुहूर्तावर पूजा केल्यावर अधिक लाभदायक असेल, तसेच पूजा कशी करावी आणि या पवित्र रात्रीचे गूढ सत्य काय आहे आणि याही रात्र आपण पूजा केल्याने आपल्याला काय लाभ भेटतात व या रात्रीचे किंवा महाशिवरात्री दिवशीचे सर्व शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम महाशिवरात्री म्हणजे काय? महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र. ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील इतर सण दिवसाच्या वेळी साजरे होतात, पण महाशिवरात्री विशेषतः रात्री साजरी केली जाते, कारण ही रात्र दर्शवते अंधारातून प्रकाशाकडे जाणे, अज्ञानाचा नाश, शिव आणि शक्तीचा मिलाप, आत्मजागृती. महाशिवरात्रीच्या प्रमुख कथा. शिव पार्वती विवाह. असे मानले जाते की महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची रात्र आहे. पार्वती मातेने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले. त्यांचा विवाह म्हणजे पुरुष आणि स्त्री शक्तीचे संतुलन. चेतना शिव आणि ऊर्जा म्हणजे शक्ती यांचा संगम. संसार आणि अध्यात्म यांचा समतोल. दुसरी अशी कथा आहे की समुद्रमंथन आणि नीलकंठ. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले. ते इतके भयंकर होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ शकली असती. तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि ते नीळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. ही कथा आपल्याला शिकवते त्याग हीच खरी शक्ती आहे. नकारात्मकतेचे रूपांतर करता येते. महानता म्हणजे इतरांसाठी बलिदान देणे. आणि तिसरी अशी कथा आहे की शिवलिंग प्रकट होण्याची कथा. काही पुराणांनुसार या रात्री भगवान शिव अनंत प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले, ज्याला शिवलिंग म्हणतात. हे प्रतीक आहे अनंतत्वाचे, सुरुवात आणि शेवट नसलेल्या शक्तीचे, विश्वाच्या मूळ ऊर्जेचे. महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व. योगशास्त्रानुसार या रात्री ग्रह नक्षत्रांची स्थिती अशी असते की शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित होते. म्हणून या रात्री जागरण केले जाते, ध्यान केले जाते, मंत्र जप केला जातो, उपवास केला जातो. ही रात्र योग्य आहे वाईट सवयी सोडण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी, नवीन संकल्प करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी. महाशिवरात्री पूजा विधी कशी करावी? अभिषेक करावा. शिवलिंगावर अर्पण काय करतात या दिवशी? पाणी, दूध, दही, मध, तूप, बेलपत्र. प्रत्येक गोष्टीचा एक अर्थ आहे. पाणी म्हणजे शुद्धता, दूध म्हणजे शांतता, मध म्हणजे गोडावा, बेलपत्र म्हणजे श्रद्धा. आणि या दिवशी उपवास करावा. भक्त विविध प्रकारे उपवास करतात. निराहार, फळाहार, साधे सात्विक अन्न. उपवासामुळे शरीर शुद्ध होते, मन एकाग्र होते, आत्मसंयम वाढतो. मंत्र जप. सर्वात प्रभावी मंत्र आहे ओम नमः शिवाय. हा मंत्र 108 वेळा किंवा शक्य असल्यास संपूर्ण रात्री जपा. तसेच महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्राभिषेक आपण करू शकतो. घरच्या घरी सोपी साधना आपण या रात्री कशी करू शकतो? महाशिवरात्रीला तुम्ही घरीही साधी पूजा करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करा,
शिवलिंग किंवा भगवान शिवांच्या फोटोसमोर दिवा लावा, पाणी आणि बेलपत्र अर्पण करा. 11 मिनिटे शांत बसून ध्यान करा. ओम नमः शिवाय मंत्र जपा. जर शक्य असेल तर मध्यरात्री ध्यान करा. महाशिवरात्रीचे लाभ. भक्तांच्या श्रद्धेनुसार या दिवशी पापांचा नाश होतो, वैवाहिक अडचणी दूर होतात, आरोग्य सुधारते, भीती आणि तणाव कमी होतो, आध्यात्मिक प्रगती होते, पण सर्वात मोठा लाभ म्हणजे मनशांती. महाशिवरात्री पूजा शुभ मुहूर्त. प्रथम प्रहर सुरू होतो 15 फेब्रुवारी सायंकाळी 6:11 आणि संपतो 9:23. द्वितीय प्रहर पूजा सुरू होते 15 फेब्रुवारी रात्री 9:23 आणि संपते 16 फेब्रुवारी सकाळी रात्री 12:35 म्हणजे अर्ध्या रात्री 12:35 AM. तृतीय प्रहर पूजा सुरू होते 16 फेब्रुवारी 12:35 ते संपते पहाटे 3:47. चतुर्थ प्रहर पूजा आहे 16 फेब्रुवारी पहाटे 3:47 आणि संपते सकाळी 6:29. 15 फेब्रुवारी दिवशी दिवसभर उपवास करावा आणि 16 फेब्रुवारी सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 पर्यंत आपण उपवास सोडावा. शुभ मुहूर्ताचा उपयोग. या कालानंतर शिवलिंगावर अभिषेक, ध्यान, मंत्रजप उदाहरणार्थ ओम नमः शिवाय आणि रात्रभर जागरण करणे शुभ मानले जाते. निशिता काळ हा सर्वात शुभ आणि शक्तिशाली काळ आहे, विशेषतः रात्री उशिरा 12च्या आसपास. महाशिवरात्री म्हणजे फक्त सण नाही, ती आहे आपल्या आतल्या अंधाराचा नाश करून शिवतत्व जागवण्याची संधी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, लिहा हर हर महादेव आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव.